गोंदियाच्या कवडीटोला ते मोहाडी मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे। शालेय विद्यार्थ्यांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। तात्काळ नवा रस्ता बनवून देण्याची ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येते। जय महाराष्ट्र चॅनलच्या बातमीचा परिणाम हिंगोलीच्या मुख्य बाजारपेठ रस्त्यावरचे खड्डे बुजवायला सुरुवात। जय महाराष्ट्रने या संदर्भातली बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग। यवतमधल्या हिंसाचार प्रकरणातील 15 आरोपींना 6 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दौंड न्यायालयामध्ये पार पडलेली आहे या संदर्भातली सुनावणी। दौंडच्या यवतमध्ये पोलिसांची ड्रोन कॅमेराद्वारे नजर। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये म्हणून ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात आले। सिंधुदुर्गातील वेंगुर्ले नवाबाग इथं मच्छीमारांना चिंगूळ म्हणजे फ्रॉन्स मासे मिळाले। मासेमार हंगाम सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हे मासे आढळले। शनी शिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाला नोटीस बजावण्यात आली आहे। धर्मादाय आयुक्तांकडून विश्वस्तांना नोटीस बजावण्यात आली आहे। चौकशीमध्ये धर्मादाय आयुक्तांनी ही नोटीस पाठवली आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठण तालुक्यातल्या अनेक भागांमधल्या कपाशीच्या शेतांमध्ये आकस्मिक मर रोगाची लागण झाली आहे। 7000 हेक्टर कपाशीवर मर रोग पसरलाय, त्यामुळे उत्पादनामध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता दिसते। श्रीरामपूर वकील मारहाण प्रकरणी मारहाणीच्या निषेधार्थ वकील संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं। चौथ्या दिवशीही श्रीरामपूर वकील संघाचं काम बंद आंदोलन सुरू आहे। वकिलांच्या आंदोलनामुळे न्यायालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले। पंढरपूरमध्ये अधिवक्ता संघाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाला मान्यता मिळाल्यामुळे हा आनंदोत्सव साजरा झाला। खंडपीठासाठी अधिवक्ता संघाने पंढरपूर ते कोल्हापूर अशी रथयात्रा काढली होती। अकोल्यावरून मूर्तिजापूरकडे जाणाऱ्या रोडचं काम सुरू झालंय। या रोडच्या रुंदीकरणाच्या कामाचं खोदकाम करताना पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, त्यातून लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली। शेत शिवारात पडलेल्या जिवंत विद्युत तारेच्या संपर्कात आल्यानं 4 जनावरं जागीच ठार झाली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। ग्रामस्थांनी विद्युत विभागाच्या हलगर्जीपणाविरोधात आपला संताप व्यक्त केला। आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील 52,214 लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र ठरलेत। जिल्ह्यामध्ये आता 3,12,220 महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचं स्पष्ट झाले। साताऱ्यामधल्या पाटण तालुक्यातल्या मारुल हवेलीमधल्या सिद्धेश्वर मंदिरात अखंड नंदादीप उत्सवाला सुरुवात झाली आहे। श्री सिद्धेश्वर मंदिरात रात्रंदिवस 2151 नंदादीप अखंड तेवत आहेत। राज्यभरातून भाविक या उत्सवाला भेट देत आहेत। श्रावणातील अखंड नंदादीप उत्सवाचं हे 90वं वर्ष आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मनपाकडून मालमत्ता कराची 1200 कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे। ही वसुली होण्यासाठी मनपानं मालमत्तांवर लावलेल्या शास्तीला म्हणजे दंडाला माफी देण्याचा निर्णय घेतलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वाळूज औद्योगिक वसाहतीलगत क्रांतीनगर भागात कार्यरत असलेल्या बनावट नोटा छापणारा पोलिसांच्या हाती लागलाय। पोलिसांनी मोठी कारवाई करत 59,50,000 रुपये किमतीच्या बनावट 500 रुपयांच्या नोटा जप्त करत 7 आरोपींना अटक केली आहे। नाशिकमधल्या नांदगाव तालुक्यातल्या मन्याड नदीवरील माणिकपुंज धरण 100% भरलंय। गेल्या वर्षांपेक्षा काही दिवस अगोदर धरण भरून वाहू लागल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत। गोंदिया शहरातल्या फुलचूर नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने बुलडोजर चालवलाय। अतिरिक्त
बांधकामं काढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे। अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याचा विरोध केलाय। गोंदियामध्ये खड्ड्यांविरोधात मनसेनं आंदोलन केले। पांगोली नदीच्या पुलावरचे खड्डे तात्काळ दुरुस्त करा, पुलाच्या दोन्ही बाजूला रेलिंग्स बसवा अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली। कार्यकारी अभियंत्याच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। गोंदिया जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यातील पूरपरिस्थितीमुळे 5 जणांचा मृत्यू झाला तर 15 जनावरं दगावली आहेत। या पूरपरिस्थितीमध्ये 720 घरांचं नुकसान झालंय। प्रशासनाकडून नुकसानीची आकडेवारी समोर आली आहे। तामिळनाडूमधल्या छत्रपती संभाजीनगरमधील दोघांनी डिजिटल अरेस्ट करून तब्बल 2.27 कोटी रुपये उकळले। या प्रकरणामध्ये आरोपींना अटक करण्यात आली आहे। टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेला जाणाऱ्या पल्पच्या किमतीमध्ये 25% वाढ होणार आहे। त्यामुळे अमेरिकेतील ग्राहकांना महाग दरानं फळांचा पल्प खरेदी करावा लागणार आहे। कोकणातून जवळपास 50 कोटी रुपयांचा पल्प निर्यात होतोय, त्यावर 12.5 कोटी असा टॅक्स आता बसणार आहे।